Walt Whitman was an American poet, essayist, and the journalist. Whitman is among the most influential poet in the American canon, and is often called the father of rivers. He grew up in Huntington in a family with difficult economic status. His major work, Leaves of the Grass, was published in July 1855. His O Captain, My Captain, a poem death written on the death of the Abraham Lincoln in widely popular. वॉल्ट व्हिटमन हे एक अमेरिकन पोएट होते, एसेइस्ट म्हणजे ते एक निबंधकार होते, अँड जर्नलिस्ट म्हणजे ते एक प्रसिद्ध पत्रकारही होते. व्हिटमन इज अमंग द मोस्ट इन्फ्लुएन्स पोएट इन द अमेरिकन कॅनन अँड इट ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. व्हिटमनवर अमेरिकेतील कॅनन या लेखकाचा, कवीचा मोठा प्रभाव होता आणि त्यामुळे व्हिटमनला द फादर ऑफ फ्री वर्स म्हणजे मुक्त छंदातील कविता याचं जनक असं म्हटलं जायचं. ही ग्रीव्स अप इन हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ डिफिकल्ट इकॉनॉमिकल स्टेटस. हिज मेजर वर्क लिव्स ऑन द ग्रास वॉज पब्लिश्ड इन जुलै 1855. हिज ओ कॅप्टन My Captain, a poem written on the death of the Abraham Lincoln, is widely popular. Leaves of the Grass ही जी त्यांची महत्त्वाची कविता आहे, ही जी पब्लिश झाली तर ते 1855ला झाली. आणि त्यांचं ओ कॅप्टन माय कॅप्टन हे जे ही जी पोएम लिहिली गेली तर ती अब्राहम लिंकन जे आहेत, ज्यांनी लोकशाहीची व्याख्या सांगितली की जे पॉप्युलर होतो, तर ती खूप पॉप्युलर झाली. ओ कॅप्टन माय कॅप्टन जी अब्राहम लिंकनच्या डेथवर लिहिलेली होती. द सेक्शन वन ऑफ द सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लीव्स ऑफ ग्रास इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ द हार्ट. द सेक्शन वन ऑफ द सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लिव्ह ऑफ द ग्रास, त्यांची जी कवितेचा संग्रह होता लिव्स ऑफ द ग्रास, यामधून सॉन्ग ऑफ द ओपन रोड हे ब्युटिफुल ब्लेंड म्हणजे सुंदर मिश्रण असलेलं, सेल्फ अवेअरनेस असलेलं, free will and tenderness of heart. It gives us poets realization that along the journey of life one will the face and the test of the wisdom which is does not tested in any school or universities. A road is something everyone uses, whether rich and poor, and it forces all levels of the people associate with one another. The road signifies mobility. One can take the road as a point of the start over towards something new. Whitman talks about the people and the place. He argues against staying in one place for too long, although the hospitality may be true.